हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑसिफिकेशन हा टॉपिक घेणार आहोत. आता ऑसिफिकेशन हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट नाही आहे, पण मागच्या वर्षीचा पेपरमध्ये एक 5 मार्करचा SAQ आपण ह्या टॉपिकवरती ऑलरेडी बघितलेला आहे. तसं तर मी तुम्हाला ऑसिफिकेशन एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं ह्युमरस सांगताना, दॅट इट इज जस्ट नथिंग बट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ बोन्स. पण बोन्ससुद्धा फॉर्म होताना ते दोन वेगळ्या पद्धतीने फॉर्म होतात. सो वी हॅव टू सी द 2 टाइप्स ऑफ ऑसिफिकेशन in little brief, so that in the future if such type of question comes in the paper you must be able to answer it. Okay, so ossification आपल्याला मेजरली 2 प्रकारचे असतात. फर्स्ट इज इंट्रामेम्ब्रेनस अँड सेकंड इज एंडोकॉन्ड्रल टाईप. नाव इंट्रामेम्ब्रेनस म्हणजे जे मेम्ब्रेनपासून फॉर्म झालेलं आहे. मेम्ब्रेन इज नथिंग बट द कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, जे मेम्ब्रेनपासून फॉर्म झालेले आहेत त्याला आपण म्हणू इंट्रामेम्ब्रेनस ऑसिफिकेशन. अँड जे हायलाईन कार्टिलेज, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं कॉन्ड्रल हा वर्ड आला, याचा अर्थ कार्टिलेज असं असतो. तर जे पण बोन्स हायलाईन कार्टिलेजपासून फॉर्म झालेले आहेत त्याला आपण म्हणू एंडोकॉन्ड्रल ऑसिफिकेशन. आपण हे थोडं अजून डिटेलमध्ये बघूया. ओके, सो इंट्रामेम्ब्रेनसमध्ये जे कनेक्टिव्ह टिश्यू असतात आपल्या बॉडीचे, ते फर्दर जाऊन ऑसिफाय होऊन त्याच्याने आपले बोन्स फॉर्म होतात. आता दीज बोन्स आर युजली फ्लॅट अँड इररेग्युलर. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही आठवून ठेवले पाहिजे. आता इररेग्युलर आणि फ्लॅट हे 2 पॉईंट सांगितल्यावर द फर्स्ट थिंग दॅट क्लिक्स युअर माइंड इज द बोन्स ऑफ द स्कल. Correct, those are flat as well as irregular. So major example for intramembranous ossification or type of ossification is the bones of the skull. Now the future bones are first formed as connective tissue membrane. So हे जे connective tissue membrane असते हे इनिशियल स्टेज असते आपल्या बोनच्या फॉर्मेशनची. ओके, नाव आता ही प्रोसेस कशी होते. सो देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स, दॅट इज ऑस्टिओब्लास्ट सेल्स अँड ऑस्टिओक्लास्ट सेल्स. नाव देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स, ऑस्टिओब्लास्ट सेल्स अँड ऑस्टिओक्लास्ट सेल्स. आय नो थोडं कन्फ्युजन असू शकतं या दोघां पॉईंट्समध्ये, बट ब्लास्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द बोन अँड क्लास्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ द बोन्स. ओके, नाव द ऑस्टिओब्लास्ट सेल्स हे काय करतात, मायग्रेट होतात, म्हणजे आपली पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनमध्ये जातात. कुठे जातात तर मेम्ब्रेन्समध्ये जातात आणि तिथे काय होतात, डिपॉझिट होतात. डिपॉझिट म्हणजे सॅच्युरेट होतात आणि बोनी मॅट्रिक्स फॉर्म करतात. कशाच्या शेजारी तर मेम्ब्रेनच्या शेजारी. ओके, आणि हेच ऑस्टिओब्लास्ट हे डिपॉझिट फॉर्म करतात, बोनी डिपॉझिट ॲट मेम्ब्रेन. तुम्ही मेम्ब्रेन म्हणण्यापेक्षा कनेक्टिव्ह टिश्यू मेम्ब्रेन पण म्हणू शकतात. आणि त्याच्यानंतर ह्या डिपॉझिटमध्ये हे काय बनतात, ऑस्टिओसाइट्स. अँड हेच ऑस्टिओसाइट्स फर्दर आपले काय फॉर्म करतात तर बोन्स. आणि बोन्स कसे असतात, फ्लॅट अँड इररेग्युलर. ओके, सो दिस इज द कम्प्लीट सायकल फॉर दी इंट्रामेम्ब्रेनस ऑसिफिकेशन. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे एंडोकॉन्ड्रल ऑसिफिकेशन. आता जसं आपण बघितलं होतं की इंट्रामेम्ब्रेनसमध्ये ते मेम्ब्रेनला रिप्लेस करतात, तसेच एंडोकॉन्ड्रलमध्ये ते आपल्या हायलाईन कार्टिलेजला रिप्लेस करतात आणि बोन्स फॉर्म करतात. नाव आवर मॅक्झिमम स्केलेटन इज फॉर्म्ड थ्रू एंडोकॉन्ड्रल सिस्टम ऑफ ऑसिफिकेशन ओनली. म्हणजे मॅक्झिमम जे बोन्स असतात ते एंडोकॉन्ड्रल सिस्टममुळेच फॉर्म होतात. ओनली सम बोन्स आर फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ इंट्रामेम्ब्रेनस टाइप ऑफ ऑसिफिकेशन. ओके, now in this process earlier there is formation of hyaline cartilage models. So firstly आपण काय बघणार आहोत इथे, हायलाईन कार्टिलेज मॉडेल्स. ओके, आता हे जे हायलाईन कार्टिलेज असतात ते एका लेयरनी सराउंडेड असतात, ज्याला आपण म्हणू पेरिकॉन्ड्रियम. पेरी म्हणजे आउटर, कॉन्ड्रियम म्हणजे कार्टिलेज, मी तुम्हाला सांगितलं होतं. सो इट इज द आउटर लेयर दॅट सराउंड्स द हायलाईन कार्टिलेज.
आणि आता 3rd मंथ ऑफ कन्सेप्शन म्हणजे प्रेग्नन्सीच्या 3rd मंथमध्ये इथे जे पेरिकॉन्ड्रियम असते ते ना त्याच्यामध्ये आपले ऑस्टिओब्लास्ट सेल्स एंटर करतात अलॉंग विथ द ब्लड वेसल्स. तर पेरिकॉन्ड्रियममध्ये कोण एंटर झालं आहे बाहेरून, आपण एक हे करू, तर ऑस्टिओब्लास्ट सेल्स अँड ब्लड वेसल्स. ओके, हे बाहेरून एंटर झाले कशामध्ये पेरिकॉन्ड्रियममध्ये, आणि तेच झालं टर्न्ड इनटू पेरिऑस्टियम. आता पेरिऑस्टियम म्हणजे आउटर कवरिंग ऑफ दी बोन म्हणू शकतो किंवा ऑस्टियम म्हणू शकतो, विच इज नथिंग बट द बोन. नाव हे पेरिऑस्टियम फॉर्म झाल्यानंतर याच्यातले जे ऑस्टिओब्लास्ट सेल्स होते ते आपलं फर्स्ट फॉर्म करणारा डायाफायसिस. डायाफायसिसमध्ये पण एक स्पेसिफिकली जर आपण कन्सिडर केलं, सो इट इज गोइंग टू बी अ कॉलर ऑफ कॉम्पॅक्ट बोन दॅट इज कॉल्ड दी डायाफायसिस. नाव आता तुमचं 2 टाईप ऑफ क्वेश्चन्स असू शकतात की मॅम आपण तर सगळ्या बोन्समध्ये प्रायमरी अँड सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर्स बघितले होते, तर मग हे कसं येतात. तर युजली जे एंडोकॉन्ड्रल सिस्टम असतात ते आपल्याला लाँग बोन्समध्ये जास्त करून दिसून येतात. तर त्यात आपण नेहमी प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर अँड सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर्स बघितले होते. आता सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर हे युजली एपिफायसिसमध्ये दिसतात अँड दॅट टू आफ्टर द बर्थ ते ऑसिफाय होतात. बट जे प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर्स असतात, ओके, आता जे प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर आहे ते आपण बघूया. तर फर्स्टली काय असतं, जे डायाफायसिस आपण लास्ट स्टेजला बघितलं होतं त्यात आपले अजून ऑस्टिओब्लास्ट सेल्स जातात आणि कार्टिलेजला कम्प्लिटली रिप्लेस करून एक स्ट्रक्चर बनवतात दॅट इज नोन ॲज दी स्पॉन्जी बोन. ओके, दिस स्पॉन्जी बोन फॉर्म्स दी first, that is the primary ossification center. Okay, spongy bone is nothing but the primary ossification center. आणि नंतर आता हा आफ्टर द स्पॉन्जी बोन इज फॉर्म्ड इन द डायफायसिस, हा डायफायसिसमध्ये फॉर्म झाला आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. आता ऑस्टिओक्लास्ट सेल्स येतात. ऑस्टिओक्लास्ट काय होतं, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ द बोन. हे येतात आणि हे जे स्पॉन्जी बोन आहे याला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात, म्हणजे इंटरनल स्ट्रक्चरला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करून मेड्युलरी रेज फॉर्म करतात. आपल्याला माहिती आहे देर इज प्रेझेंट ऑफ मेड्युलरी रेज इनसाइड द बोन. आपण 12th स्टँडर्डच्या ॲनाटॉमीमध्ये पण हे बघितलं होतं. सो स्पॉन्जी बोन इज ब्रोकन डाऊन बाय द ऑस्टिओक्लास्ट अँड फॉर द फॉर्मेशन ऑफ द मेड्युलरी रेज. दिस इज मेड्युलरी रेज अँड विच विल फर्दर बी नोन ॲज द मेड्युलरी cavity, which is also the storage of our bone marrow. Okay, the cartilage in the epiphysis continues to grow so as developing the bone increasing in length. आता डायफायसिसमध्ये हे सगळं स्ट्रक्चर घडलं आणि मेड्युलरी कॅव्हिटी फॉर्म झाली, पण एपिफायसिसचं काय, तर एपिफायसिस कंटिन्यूज टू ग्रो. ओके, नेक्स्ट आपण बघूया सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर्स. तर सेकंडरी ऑसिफिकेशन आर युजली फॉर्म्ड बाय दी एपिफायसिस. जे एपिफायसिस असतात दोज आर नोन ॲज दी सेकंडरी ossification centers and diaphyses are known as the primary ossification centers. So the ossification in the epiphysis is very similar to the diaphysis only, except here there is no breakdown of the spongy tissue and no formation of the medullary cavity. म्हणजे बेसिकली एपिफायसिसमध्ये जे स्पॉन्जी बोन फॉर्म होतो तो ब्रेकडाऊन होतच नाही, ऑस्टिओक्लास्ट त्याला ब्रेकडाऊन करत नाही आणि मेड्युलरी कॅव्हिटी हे फॉर्म होत नाही. सो मेन सिम्पटम काय आहे, नो मेड्युलरी कॅव्हिटी इन दी एपिफायसिस. ओके, सो इथे आपलं सेकंडरी ऑसिफिकेशन पण कंप्लीट झालेलं आहे. आता जेव्हा एक मेलमध्ये किंवा फिमेलमध्ये ऑसिफिकेशन हा कम्प्लिटली पूर्ण होऊन जातो, विच इज युजली अराउंड द 25 years. ओके, हा कंप्लीट होऊन जातो तेव्हा पूर्ण जो आपला हायलाईन कार्टिलेज असतो तो बोन्समध्ये रिप्लेस झालेला असतो. सो आपण काय बघितलं, 25 yearsपर्यंत ऑसिफिकेशन हा कंप्लीट होतो. इथे काय होतं, हा जो
हायलाईन कार्टिलेज असतो हा कम्प्लिटली बोन्समध्ये ट्रान्सफर झालेला असतो, एक्सेप्ट फॉर 2 स्ट्रक्चर्स. 2 ठिकाण असे असतात जिथं हे हायलाईन कार्टिलेज रिप्लेस होत नाही. फर्स्ट, जिथं आर्टिक्युलेशन व्हायचं आहे फर्दर. आपण नेहमी जॉईंट्समध्ये बघितलं होतं की वन थिंग दॅट इज प्रेझेंट ॲट द एरिया ऑफ आर्टिक्युलेशन इज द प्रेझन्स ऑफ हायलाईन कार्टिलेज. सो जे पण एफिवायसिसचे एंड्स असतात जिथे आर्टिक्युलेशन व्हायचं आहे फर्दर फ्युचरमध्ये, तिथे हायलाईन कार्टिलेज रिप्लेस होऊन बोन्स फॉर्म होत नाही. अँड सेकंड एरिया इज the site of connection between the epiphysis and diaphysis. For example, this is our epiphysis and this is our diaphysis, right? हा जो कनेक्शन असतो, this connection हा कधीच हायलाईन कार्टिलेजपासून बोनी स्ट्रक्चरपर्यंत फॉर्म होत नाही. हा हायलाईन कार्टिलेजचा फॉर्ममध्येच प्रेझेंट असतो. त्यालाच आपण एपिफिशियल प्लेटसुद्धा म्हणतो. सो हा तुम्हाला MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की विच आर द एरियाज वेअर देर इज नो रिप्लेसमेंट ऑफ हायलाईन कार्टिलेज इन टू द बोन. सो MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी तुम्हाला ते दोन्ही पॉईंट्स लक्षात राहिले पाहिजे. सो मी तुम्हाला आता ऑसिफिकेशन हा कम्प्लिटली कवर केलेला आहे. तुम्हाला मेजरली काय आठवून ठेवायचं आहे तर ऑसिफिकेशनची प्रोसेस, टाईप्स ऑफ ऑसिफिकेशन दॅट इज इंट्रामेम्ब्रेनस अँड एंडोकॉन्ड्रल, त्यांची रिस्पेक्टिव्ह प्रोसेस, osteoblast, osteoclast cells, medullary cavity, epiphyseal plates, and examples specially, for example, endochondralचे examples all the long bones and maximum of the skeletal system तुम्ही लिहू शकता, while as intramembranous examples are the bones of the skull which are flat and irregular. So I hope तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. Thank you for watching the video. Have a nice day ahead. Thank you.